मुरुड तळोदा नगर परिषद हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पातील विविध रस्ते व गटार यांची कामे करणे या कामाची मुदत वाढवून घेण्याबाबत अर्जावर विचार विनिमय करणे. भैया त्याला पहिले 3 नोटिसा तीन नोटिस दिलेल्या भैया कोणाला असं म्हणते की कोणाला माझ्याचं म्हणणं की किती वेळ तुम्ही या बाबतीत 3 नोटिसा दिलेल्या आहेत ते म्हणजे सामान्य नगर दुकानात माहित पडेल किती क्वालिटी दिलेली ना आणि किती दिली ना आपल्याला भैया आपण किती दिली ना आणि काय किती काय दिली ना तो विषय अरे बाबा तो विषय स्पष्ट लिहायला पाहिजे होता ना. कोणता विषय कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे काय आहे मायरावाला आणि नाव आहे मध्ये तुम्हाला नाव दिलेलं आहे कधी वर्क ऑर्डर दिलेली आहे कधी दिलेलं आहे फक्त उल्लेख राहिला आहे जानेवारी 2005 काम सुरू करण्यासाठी 22 कामं आहेत त्यापैकी काही कामं पूर्ण बंद होती त्यासाठी आपण त्याला आजपासून फक्त 6 महिने पैसे नाही तेवढं तर तुमचे काम वगैरे झालं 5 कोटी आहे 11 वर्ष वगैरे निघाला 22 कोटीचे काम पूर्ण होऊन टाकलेले पैसे येत नाही आता 6 महिने पैसे काम करायचं काय तरी प्रोग्रेस करायला पाहिजे पण कामासाठी आता 6 महिन्याची डिसेंबरपर्यंत आतापासून ठरावामध्ये उल्लेख करत असताना आमच्या शिवसेनेचे जे नगरसेवक त्यांच्या वतीने मुदत वाढ देण्यात यावी इतकं द्यावं. बाकीचं जे तुम्ही द्या. एवढे मोठे मोठे खड्डे ते डॉक्टर त्यांनी स्वतः करून टाकली सहकारी ती करून सुद्धा तिथे उचलून नेली त्यांनी तरी त्यांनी केलं. नगराध्यक्ष मॅडमांना आहे सर्व अधिकार नगराध्यक्ष मोदया. हा मग त्याच अधिकाराला अनुसरून त्यांनी हा विषय पण घेतला होता पण समोरच्या व्यक्तींनी त्याचा रिस्पॉन्स दिलेला नाहीये त्यामुळे तो त्यांनी शिवसाहेबांच्या तो विषय दुसरा कुठला विषय नाही. आमच्या लोक काही म्हणून चर्चा करायची आहे आम्हाला मीटिंग मध्ये चर्चा करायची आमच्या या विषयाला आमचे 9 जे नगरसेवक आहेत त्याचा विरोध आहे. आम्ही तरतूदच्या याच्यामध्ये विषय लिहा तुम्ही काय साहेब महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम सभाशास्त्र कलम 81 मुळे मोगम दिलेला हा विषय सुस्पष्ट लिहिलेला नसल्यामुळे आम्ही या विषयाला विरोध करतोय. विषय वाचल्यानंतर मी स्वतः स्पष्ट केलं की सदरचा विषय हा कायद्याला अनुसरून नाही. बोलले तुम्ही कायद्याला अनुसरून नाही म्हणजे तो विषय बेकायदेशीर ना. तुम्ही आपण माझं काम आम्ही सांगतोय आज विषय घेतला हा मोगम घेतलेला आहे बेकायदेशीर विषय. तुमच्या तक्रारी 10 तक्रारी असतील ना 10च्या 10 तक्रारी कोणी अजेंड्यावर घ्या. अजेंड्यावर घेऊन तो विषय करा. तुमच्या तक्रारी म्हणून मोगम विषय आणि निर्माण केलेला तक्रारी अर्ज लिखवायला तक्रारी अर्जावर विचार तक्रारी अर्ज हमको क्या मालूम कोई तो तक्रार 10 के 10 तक्रार की मैंडेट करू ना त्याच्यावर चर्चा करू आपण. बाकी विषय मला टाइम नाही विषय घेताना साहेबांचा
संकेत आता सगळ्याकडे आहे. कन्नडच्या प्रश्नाला चार महिन्यामध्ये आपण विषय तहकूब केले. तहकूब करण्यापेक्षा विषय घेऊ नका ना. मॅडम अजेंडा तयार होण्याच्या अगोदर ठीक आहे ना, last meeting ला पण सांगितलं होतं भैया की तुम्हीच विषय घेतात आणि तुम्हीच तयारी करत असता. बोलले होते पण हेतूपुरस्सर सर तेच नाही आले तर आपण तरी काय करणार आहे ना? विषय बघा, तुम्ही म्हणतात की सगळे अधिकार नगराध्यक्ष मॅडमांना आहेत. त्याच संदर्भातले विषय सर्व अधिकार नगराध्यक्ष महोदयांना. हा, मग त्याच अधिकाराला अनुसरून त्यांनी हा विषय पण घेतला होता. पण समोरच्या व्यक्तींनी त्यांना रिस्पॉन्स दिलेला नाहीये, त्यामुळे तो त्यांनी तहकूब केलेला आहे. तो विषय दुसरा कुठला विषय नाही. आमच्या लोक काही म्हणून चर्चा करायची ना मला मीटिंग मध्ये. चर्चा करायची. आमच्या या विषयाला आमचे लोक जे नगरसेवक आहेत त्याचा विरोध आहे. आम्ही तहकूबच्या याच्यामध्ये लेकिन आमचं तो- हा विषय काही आणि लिहा तुम्ही काय साहेब महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम सभा शास्त्र कलम 81 यामुळे मुदम लिहिलेला आहे विषय सुस्पष्ट लिहिलेला नसल्यामुळे आम्ही या विषयाला विरोध करतोय. विषय वाचल्यानंतर मी स्वतः स्पष्ट केलं की सदरचा विषय हा कायद्याला अनुसरून नाही. बोलले कायद्याला अनुसरून नाही म्हणजे तो विषय बेकायदेशीर ना. तुम्ही आता ते गोष्टींचे काय मॅडम विषय नगराध्यक्षांना गोष्टींचे काय विषय माझ्या काय प्रकारे आम्ही सांगतोय हा विषय बेकायदेशीर. माझा विषय घेतला मुदम घेतलेला आहे. तुम्ही काय करू शकता? तुमच्या तक्रारी 10 तक्रारी असतील तर 10च्या 10 तक्रारी तुम्ही अजेंड्यावर घ्या. अजेंड्यावर घेऊन तो विषय करा. तुमच्या तक्रारी म्हणून मुदम विषय आणि नियमात दिलेल्या चर्चा करायची का त्याच्याबरोबर? तक्रारी अर्ज लिहावा लागेल. तक्रारी अर्जावर विचार केली पाहिजे. तक्रारी अर्ज हमको क्या मालूम? वो जो तक्रार 10 के 10 तक्रार की मेजॉरिटी देतो ना त्याच्यावर चर्चा करू आपण. आणखी काही विषय एक शेवटचा विषय. मला ताई नाही विनंती आहे, मला एक विषय मांडायचा. मला असं म्हणायचंय की आपली जी नगरपालिका अंतर्गत कामं केली जातात तळोदा शहराच्या विकासासाठी, रस्ते आणि गटारी बघता रस्त्याचंही काम इनकम्प्लीट आहे आणि गटारीचंही काम इनकम्प्लीट आहे. कुठलंच काम क्वालिटीवर दिलं नाही हे तुम्ही सुद्धा बघताय. ठीक आहे, माझ्याबरोबर तुम्ही सगळेच जण बघताय या कामावर. तर मला असं म्हणायचंय ही जी कामं केली जात आहेत ही कामं क्वालिटी वर्क नाहीये, आपल्याला सगळ्यांना दिसतंय. पण तरी सुद्धा ही कामं जेव्हा म्हणजे नागरिकांकडे या तक्रारी येत असतात, या नागरिकांकडच्या तक्रारी आम्ही ताईंकडे मांडलेल्या आहेत. ताईंनी त्या तक्रारींचं वेळोवेळी सीओ साहेबांना सांगितलंय, पण सीओ साहेबांनी या कामाची सखोल चौकशी केलेली नाहीये. अद्याप तरी सखोल चौकशी झालेली नाहीये. पण तरी सुद्धा इतकं सगळं असल्यावरही जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे देय बिलं जे ते काढली जातात. आतापर्यंत त्याच्या माहितीनुसार त्यांची बिलं काढली गेलेली आहे. तर यात मला एकच म्हणायचंय की नागरिकांचं पण नुकसान होत आहे आणि नागरिकांच्या नुकसानाबरोबर नगरपालिकेचंही नुकसान होत आहे. ते या अर्थाने की आता ही कामं पूर्ण झालेली आहे, पूर्णत्वाला कामं आलेली नाहीये. मग ती कामं पूर्ण करायची तर ती पुन्हा एकदा नगरपालिकेकडे येणार आणि नगरपालिकेकडे आलेत म्हणजे आर्थिक ओझाला झटका बसणारच आहे. तेव्हा आर्थिक दृष्ट्या नगरपालिका ही अजून डबकाईला जाऊ शकते असं मला वाटतं. तर माझी एक विनंती अध्यक्ष साहेबांना की त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची जे कार्यकामाची कार्यपद्धती आहे त्याची सविस्तर चौकशी करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची चौकशी सोपवावी अशी त्यांना माझी विनंती. आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे. योग्य ती कारवाई. हा जो आपण निर्णय आहे ना हा धोरणात्मक निर्णय आहे आणि आयत्या वेळेस असे धोरणात्मक नाहीये, धोरणात्मक नाहीये, निगडीतचा विषय आहे. कलम 8110 नुसार आहे हा. 8110 नुसार हा विषय अजेंड्यावर घ्या ना, त्याच्यावर चर्चा करू. पण निगडीतच्या विषय आपण घेऊ आयत्या शकतो वेळेस ना. कशाला? आयत्या वेळेला कलम 10 नुसार आहे ना, तुम्ही बघा ना. मी बघितलंय आयत्या वेळेस हा विषय घेऊ शकत नाही. कलम 8110 नुसार आहे, तुम्ही बघून घ्या. आम्ही बघितलंय आणि तुम्हाला सांगतो आयत्या वेळेस नाही आमचा सर्रास विरोध आहे. आयत्या वेळेस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हे कलम 8110 नुसार आहे. तुम्ही विषय अजेंड्यावर घ्यायला पाहिजे होता. आयत्या वेळेस निगडीतचा विषय घेऊ शकतो ना आपण अंतर्गत नगरपालिकेच्या. तुम्ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवलेली आहे. विशेष सर्वसाधारण सभा बोलवत असताना विशेष अध्यक्षाला अध्यक्षांना पावर आहे
secretary, तुम्ही जे सांगताय मॅडम ते सांगताय ना, ते कबूल आहे. तुम्ही जे सांगताय मॅडम कबूल आहे, याच्यावर चर्चा होऊ शकते. याच्यामध्ये जनरल बोर्ड मध्ये निर्णय घेतला जाऊ शकत नाही, चर्चा होऊ शकते. हा विषय प्रोसिडिंगमध्ये दिला जाऊ शकत नाही. कलम 81 काय हा? हा विषय मॅडम त्याच्यावर कारवाई करायची म्हणजे त्याच्यावर एक दंडात्मक कारवाई करायची सांगताय. हा धोरणात्मक निर्णय आहे. कायदेशीर कायदेशीर शब्द मी वापरलाच नाही. कायदेशीर कारवाई- हा शब्द मी वापरला नाही आणि मी कारवाई हा शब्द बोलली. कारवाई- यांच्याकडे विनंती केली. मॅडम कारवाई म्हणजे काय? कारवाई म्हणजे काय करायची? पण मी दंडात्मक शब्दच नाही बोलली. अहो, कारवाई त्याच्यावर कारवाई केली कोण पण नाही करणार आहे? ना. कारवाई केली म्हणजे काय कारवाईची दंडात्मक- विनंती कोण करणार आहे? ताई करणार आहे. आम्ही ऐकत या विषयाला हा विषय माझ्याकडे घेतलेला विषय नाहीये तो. मग या विषयाची चर्चा होऊ शकते. या विषयावर निर्णय घेतला जाऊ शकत नाही जनरल बोर्ड. या विषयाची फक्त चर्चा होईल. प्रोसिडिंग मध्ये जर तुम्ही लिहा ठराव करा, तर 300 शिवला आधी अजेंड्यावर घ्या ना विषय. घ्या ना. अजेंड्यावर विषय घ्या. आम्ही सिव्हिल बोलतो. काय पाहिजे असेल त्यांना आधी निघालं अजेंड्यावर विषय घ्या. ही तक्रार CEO अशी नगराध्यक्ष म्हणणार कारवाई मॅडम करण्याच्या कारवाई कडे करण्याच्या संदर्भात जनरल बोर्डाने निर्णय हे घेतला. दिलंय अनुभव या निगडीचा विषय आहे. अजेंड्यावर विषय घ्या. मला माहिती आहे सिनियरिटीने तुम्हाला बरेच काही नियम माहिती आहे. ते अजेंड्यावर आपले घ्या. अंश फक्त मांडलेला आहे त्याचा. जास्त काही बोलत नाहीये मी. तुम्ही कारण काय सगळे विषयात तुम्ही जे पाण्याचा बोलले मॅडम त्या विषयाला माझा विरोध नाही. या विषयावर आपण चर्चा होऊ शकते. तुमचं जे बोलणं आहे ते 100% सत्य बी असू शकतं. याच्याबद्दल मी नकार देत नाहीये. फक्त या विषयावर चर्चा होऊ शकते. या विषयावर जनरल बोर्ड मध्ये निर्णय घेतला जाऊ शकत नाही. आणि तुम्ही जर ITVS मध्ये तो विषय घेऊन निर्णय घेत असाल तर आमच्या सर्व नगरसेवकांचा आताही विरोध काही म्हणते की आताही हा. म्हणते तुम्हाला की ऐका हा, बस चर्चा झाली. मी विषय हा तुमच्या कलम- अध्यक्ष महोदय उपाध्यक्ष महोदयचा जो विषय असेल तुम्ही जनरल बोर्ड घ्या ना. पण हा एक चर्चेपेक्षा आहे ना, शिवो इंजिनियर तुम्ही बघा तर तुम्हाला अधिकार आहे ना. पण साहेबांना माहिती आहे ते ऍक्शन माझ्यावर येणार आहे म्हणून साहेब गाईड आणि त्याच्याबद्दल आम्ही घेतली. अडचण असेल साहेबांची. आम्ही सांगतो बोलो खाली काय उद्या काय आला पाणी तर गरम भेटलं गरम कंटिन्यू अशा विशेष सभेचे सगळे विषय संपलेले आहेत. सभेला विराम देण्यापूर्वी आपण सर्वजण